Go to Goa! Everyone and welcome back to my YouTube channel Swagati's Diary. आणि आज आम्ही चाललोय गोव्याला. सो ही ऋषाची सेकंड ट्रिप आहे. ट्रिप बद्दल मी सगळ्यात जास्त जे मिस करते ते म्हणजे पुढे बसणे. आणि आता पॅसेंजर प्रिन्सेस मी मागची जागा ऑक्युपाय केली विथ द बेबी. आणि मागची जागा फक्त मी नाही, मी आणि तिशाने ऑक्युपाय केली. आणि तिशाच्या सामानाने म्हणजे तिशाचं डायपर बॅग, तिचे टॉईज. सो तुम्ही बघू शकता. I'll just give you Tisha. Hi. Hi. Hello. So तिशाचं डायपर बॅग साठी मी हे सामान सगळं या बॅग मध्ये मी कॅरी केलंय. आणि इथे तिशा आहे. आणि here we are. Sharvil, so you don't have your passenger princess now. How are you feeling? I have a blanket, a pillow. Yes. So आता तिशाचं सामान आहे पुढे सुद्धा आणि मागे सुद्धा. आणि शर्विल. Feeling like a driver. Don't say that. So after around 4 to 5 hours of journey आम्ही गोव्याला पोहोचलोय. अँड आता पहिल्यांदा लंच करणार आहे अँड देन आम्ही जाणार आहे विलावर. सो हिअर वी आर अँड फायनली आता आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहे. आता आम्ही आमच्या विलाच्या टूर चाललोय. आता लाईक आम्ही शोधतोय कुठे विला. So this is it. Villa number 14. So finally आम्ही आता आलोय विलावरती आणि रूममध्ये. सो इट्स कोल्ड. बरं वाटतंय जरा. आणि हे तर आम्हाला क्लिअरली कळालंय की तिशाला गरम वेदर अजिबात आवडत नाही. तिला प्रचंड गार आवडतं. सो दॅट इज फॉर शुअर. सो फर्स्ट थिंग इज टेबलवरती बेबीचं सगळं सामान सेट करायचं. बिकॉज बेबीचे वेट वाईप्स असू देत किंवा टॉईज, डायपर्स, जे काही गोष्टी आपल्याला लागतात त्या एका टेबलवरती प्रॉपर सेट करून ठेवल्या की इझिली आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडते आपण ॲक्सेस करू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बेबीसोबत ट्रॅव्हल करता तेव्हा बेबी स्ट्रोलर नक्की कॅरी करा. इट्स व्हेरी युजफुल. इट्स अ गुड मॉर्निंग. सो काल तिशा थोडीशी क्रँकी झाली होती बिकॉज वेदर एकदमच इथे गरम आहे. सो एवढं तर आम्हाला कळालं की तिला अजिबात गरम वेदर आवडत नाही. सो कालचा दिवस हा तिला सेटल करण्यात गेला आणि त्यामुळे आम्ही शूट नाही करू शकलो. बट टुडे इज द फ्रेश मॉर्निंग, फ्रेश स्टार्ट ऑफ द डे. आणि आज लेट्स सी असं तर प्लॅन काही नाही आहे. थोडंसं रिलॅक्स वेकेशन मूडवर आम्ही आहे की रेस्ट करायची आहे, फार काही करायचं नाही आहे. सो राईट नाव ब्रेकफास्ट आवरून आम्ही जाणार आहे थोडंसं माइट बी मार्केट एक्सप्लोर करू जर तिशा तेवढी सपोर्टिव्ह असेल तर. नाहीतर आम्ही जाणार आहे फॉर द मसाज बिकॉज आफ्टर डिलिव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू मसाज अँड रिलॅक्स युअर
बॉडी. सो दॅट इज द प्लॅन आजच्यासाठी. आणि माइट बी संध्याकाळी कुठेतरी सनडाऊनर ऑर समथिंग लाईक दॅट आम्ही करणार आहे. सो हां, लेट्स जस्ट हॅव अ ब्रेकफास्ट. Let's see what is there for breakfast. काय आहे माहीत नाही. आता हेल्प माय सेल्फ. गोव्यामध्ये एकतरी आय थिंक मला सांगायला आवडेल की ब्रेस्ट फिडिंग मॉम्सनी लक्षात घ्यायचं ते म्हणजे की ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर आणि फ्रेश ज्यूस जे पण अवेलेबल असतील ते घ्या. बिकॉज मी कालपासून जितके पॉसिबल आहे आय एम हॅविंग वॉटरमेलन ज्यूस, देन कोकोनट वॉटर आणि आय एम ड्रिंकिंग लॉट ऑफ वॉटर. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप यू हायड्रेटेड. सो या, इट्स टाइम फॉर ब्रेकफास्ट आय गेस. ओके, सो आता मस्तपैकी रेडी होऊन वी आर ऑल सेट टू गो आउट फॉर डिनर. बट बिफोर दॅट कोणतलं आणि खुर्चीमध्ये कोण बसलं? कुठेही फिरायला गेलो की मला पर्सनली तिथले लोकल डिश ट्राय करायला प्रचंड आवडतात. सो इथे मी वेज ॲल्पी करी ट्राय केलं. हे नारळाच्या दुधापासून बनवतात अँड ट्रस्ट मी, इट्स अमेझिंग. तिशा इज ट्राइंग टू स्पीक, पण ती काय म्हणतीये त्याचा अर्थ आपण लावूया. With this, see you again with yet another video on Swagati's Diary. Please like, share and subscribe.